मंडळी, आज आपण बोलणार आहोत तुमच्या आणि माझ्या आवडत्या विषयावर। बऱ्याच लोकांना चहाची आवड असते की सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर ते चहा पितात। दुधाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र मानला जात नाही। तज्ञांच्या मते ज्यावेळी दूध त्यात मिसळलं जातं तेव्हा ते आरोग्याला हानी पोहोचवू शकतं। जर तुम्ही संपूर्ण महिनाभर दुधाचा चहा पिणं सोडलं तर त्याचे तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर भरपूर सकारात्मक फायदे दिसून येतील। नेमके कोणते बदल आपल्या शरीरात दिसून येणार आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नंबर 1, पचनक्रिया सुधारेल। दुधासोबत चहा पिल्यानंतर ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होतो, त्यामुळे हा चहा पिणं सोडल्यास पचनशक्ती मजबूत होऊ शकते। नंबर 2, चांगली झोप। चहामध्ये कॅफेन असल्याने त्याच्या सेवनाने झोपेचा अभाव होऊ शकतो, यामुळे चहा पिणं सोडलं तर आपल्याला चांगली झोप लागू शकते। नंबर 3, हाडं मजबूत होतात। दुधाच्या चहामधील ऑक्सिलेट हे कॅल्शियम शोषण्यात अडथळा निर्माण करतं, त्यामुळे दुधासोबत चहा न प्यायल्याने तुमची हाडं देखील मजबूत होतात। नंबर 4, हायड्रेशन सुधारतं। चहा कमी घेतल्याने तुम्ही जास्त पाणी किंवा ताज्या रसासारखे पर्याय निवडू शकता, ज्यामुळे शरीर हे अधिक हायड्रेटेड राहतं। नंबर 5, त्वचेचा नूर वाढू शकतो। काही लोकांना दुधातील प्रथिनं आणि चरबीमुळे ॲक्ने म्हणजे पिंपल्स देखील येतात। चहा बंद केल्याने त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसू शकते। नंबर 6, वजन नियंत्रणाला देखील मदत। चहा विशेषतः साखर घालून घेतो, त्यामुळे तो बंद केल्याने तुम्ही दररोज अतिरिक्त कॅलरी टाळू शकता, ज्यामुळे तुमचं वजन देखील नियंत्रणात राहू शकतं। मग आता चहाला पर्याय काय असू शकतात? तर जर तुम्हाला चहा बंद करायचा असेल पण गरम पेयाची सवय ही मोडायची नसेल तर तुम्ही खालील काही पर्याय जे मी तुम्हाला सांगणार आहे। नंबर 1, हर्बल टी। तुळस, आलं, दालचिनी, गवती चहा घेऊन तुम्ही चहा पिऊ शकता। लिंबू पाणी किंवा हळदीचं पाणी घेऊ शकता। ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता। बदाम किंवा ओट्स मधून बनवलेलं दूध। जर तुम्ही 1 महिना दुधाचा चहा पिणं थांबवलं तर तुम्हाला काही दिवस अडचण वाटू शकते, पण नंतर तुमचं शरीर आणि मन अधिक प्रसन्न, फ्रेश, हलकं आणि एनर्जेटिक वाटेल। तुमची त्वचा देखील उजळेल, वजनही कमी होईल। त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा। चहा थोडासा पिणं कमी करा आणि त्याचे बदल काय जाणवतायत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। स्वस्थ रहा, स्वस्थ खा आणि मस्त दिसा।